हॅलो मित्रांनो, आज आपण बघणार आहे एलिमेंटरी इंटरमिजिएटसाठी मेमरी ड्रॉइंग स्मरणचित्र। तर या ठिकाणी मी मार्केटचा सीन करून दाखवतोय। तर त्यासाठी स्केचिंग कसं करायचं याच्या आधीचा जो व्हिडिओ टाकलेला आहे मी, तो स्केचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे की मानवाकृती कशा करायच्या। तर मित्रांनो, आज आपण मार्केट म्हणजे भाजी मार्केट, सब्जी मार्केट, तर हे जे आहे हे ड्रॉइंग मी तुम्हाला करून दाखवतो। तर याच्यासाठी पहिले आपण कशा पद्धतीने याची रचना करायची आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी इथून एक रेष घेतो। या ठिकाणी सपोज एक इथे विक्रेता बसलेला आहे आणि या ठिकाणी घेणारे आहेत, कारण आपल्याला फ्रंट फिगर आणि साइड फिगर याच काढायचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे। या ठिकाणी एक थोडासा टेंटचा जो भाग आहे तो आपण इथे घेऊ असा, आणि हा जो टेंट आहे हा वरच्या साईडला गेलेला आहे। या ठिकाणी त्याला एक बांबू लावलेला आहे, या ठिकाणी पण एक बांबूचा आधार दिलेला आहे। तर हे पहिले एक मी रफ स्केच या ठिकाणी करतोय। हा रोड आहे या ठिकाणून, अशा पद्धतीने हे स्केचिंग आपण करू शकतो। हा इथे ओटा आहे, थोडासा जो ओटा आहे तो आपण हलकासा मोठ्या साईजचा घेऊ। इकडे काही सामान पडलेलं असेल त्यांचं। तर मित्रांनो, हा ओटा झाला आणि याच्यावर बाई किंवा माणूस जे कोणी असतील ते बसलेले आहेत। तर सगळ्यात पहिली फिगर आपण काढू। इथे विक्रेता आहे या ठिकाणी आणि या विक्रेत्याच्या समोर घेणारे आहेत। तर मित्रांनो, हे जे स्केचिंग जास्तीत जास्त अर्ध्या तासामध्ये झालं पाहिजे। तर अशा पद्धतीने आपण हे स्केचिंग या ठिकाणी करणार आहे। तर या ठिकाणी मी एक फिगर घेतो, जी फिगर, तर फिगर घेताना नेहमी लक्षात घ्या त्या पद्धतीने आपण इथे एकदम रफ, एकदम लाईट स्केचिंग मी या ठिकाणी करतोय। तर हे करत असताना बिलकुल शांतपणे करायचं आहे, त्याचे प्रपोर्शन्स कडे लक्ष द्यायचं आहे। तर अशा पद्धतीने हा चेहऱ्याचा भाग मी इथे करून घेतला। या ठिकाणी कपाळ येईल, या ठिकाणी नाक, हा जो आहे ओठांचा भाग झाला आणि हा चेहऱ्याचा भाग इथे ते कान येईल। तर अशा पद्धतीने हे मी ते आयब्रो, या ठिकाणी डोळे, तर हा एक थोडासा रफली भाग मी करून घेतलेला आहे। ज्यावेळेला आपण कलरिंग करू त्यावेळेला याची आपल्याला व्यवस्थित जे स्केचिंग केलेलं आहे ते आपण करून घेऊ। एक मुलगा आहे आणि हा मुलगा या ठिकाणी काही भाजी घेतोय। तर ही त्याची कॉलर, इथे शोल्डर येईल, हा शोल्डर, त्याचा हात जो आहे हा साधारणतः इथपर्यंत, इथून फोल्ड घ्यायचा आहे आपल्याला, हा खालच्या बाजूला घेऊ, इथे त्याचा हात येईल। तर ही अशी एक रचना मी तयार केलेली आहे। तर मित्रांनो, याच पद्धतीत आपण हा शर्ट, त्याचा शर्ट इथपर्यंत घेतलेला आहे, या ठिकाणी फोल्ड येईल आणि हा खालच्या बाजूला घेतलेला आहे। इथे त्यांनी जो शर्ट आहे तो फोल्ड केलेला आहे, आपण असं दाखवू, या ठिकाणी शर्ट हा फोल्ड केलेला आहे। तर हा झाला हाताचा भाग। इथून त्याचा जो हात आहे तो आपण काढू। हातामध्ये त्याने पिशवी घेतलेली आहे। तर ही पिशवी जी घेतलेली आहे त्याच्यासाठी मी थोडासा रफली एक जॉमेट्रिकल शेप या ठिकाणी यूज केलेला आहे आणि याच्या हातामध्ये आपण पिशवी देऊ। हा जो दांडा आहे हा नंतर आपण त्याला पुढच्या बाजूला घेऊ। तर ही पिशवी करत असताना थोड्या मोठ्या पद्धतीची या ठिकाणी जशी पाहिजे तशी आपण करू शकतो। इकडचा जो भाग आहे हा शर्टला इथे फोल्ड। आता कमरेचा भाग साधारणतः या ठिकाणी आपला हा कमरेचा भाग येईल, इथे त्याने फोल्ड, इथून त्याचे हे पाय येतील। तर पायासाठी बघा मी इथपर्यंत या टोंगळ्याचा भाग आणि हा खाली पायाचा भाग, त्याने जीनची पॅन्ट घातलेली आहे।
तर जीनची पॅन्ट आपण अशी या पद्धतीत दाखवू शकतो. आणि इथे त्याने शूज, त्याचे जे शूज आहे एकदम साध्या पद्धतीत आपल्याला घ्यायचं आहे. इकडचा जो पाय आहे तो पण असा फोल्ड, आणि या ठिकाणी पण ही जीनची पॅन्ट इथे घेतलेली आहे. तर हा झाला एक मुलगा जो भाजी विकत घ्यायसाठी उभा आहे. इकडचा जो हात आहे तो पण आपण थोडासा दाखवून देऊ की या ठिकाणी फोल्ड, आणि तो काहीतरी दाखवतोय. तो काहीतरी दाखवतोय. तर आपण या ठिकाणी बोट दाखवलेला आहे, आणि हा भाग, त्याची बोट मधल्या साईडला गेलेले आहेत. तर तो काहीतरी दर्शवतोय की मला हे पाहिजे ते पाहिजे अशा पद्धतीचं. याच्याच बाजूला याची बहीण किंवा कोणी लेडीज हे आपण इथे काढू. लेडीज काढत असताना थोडंसं मी या ठिकाणी केसांचा भाग इथे करून घेतला. तिचं पहिले आपण चेहरा करून घेऊ. हे तिचे कान, या ठिकाणी डोळे, ॲब्रो, डोळे, नाकाचा भाग आणि ओठांचा भाग. आपण अशा पद्धतीने याचं हे स्केचिंग जेव्हा आपण डिटेल करू त्यावेळेला हे सगळं आपल्याला दाखवता येईल. तिने पण टी शर्ट घातलेला आहे, तर ती त्याच्याकडे बघते आहे, आणि ती पण काहीतरी या ठिकाणी दाखवते. टी शर्टला फक्त इथे दोनच गुंडे आपण दाखवू. तर या ठिकाणी आपल्याला फोल्ड दाखवायचा आहे, आणि हा तिचा हात आपण इथे दाखवू शकतो. ती बोटाने या ठिकाणी काहीतरी दाखवते की हे घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे. तिचे पण बॉबकट आहे, केस मोकळे सोडलेले आहेत. तिने पण जीनची पॅन्ट घातलेली आहे. तर मित्रांनो, अशा 2 फिगर या ठिकाणी झालेले. तिसरी फिगर एक वयस्कर माणूस, त्याच्यासाठी मी एक सर्कल घेतलेलं आहे. तर ही वयस्कर माणूस म्हटल्यानंतर आपल्याला काय दाखवता येईल, तर इथे त्यांनी चष्मा घातलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला हे दाखवता येईल. या ठिकाणी नाक, या ठिकाणी ओठ आले, आणि हा जो आहे हा कानाचा भाग, चष्म्याची दांडी, इकडे पण चष्म्याची दांडी, आणि आता चेहऱ्याचा भाग आपण इथे कंप्लीट करून घेऊ. डोळे पण आपण काढून घेऊ. इथे ॲब्रो दिसणार नाही कारण या ठिकाणी मी चष्मा घेतलेला आहे. तर अशा पद्धतीने एक म्हातारे बाबा जे वाकलेले आहेत, या ठिकाणी कान आला, आणि ते पण काहीतरी या ठिकाणी दाखवत आहेत. तर हा फोल्ड आपण, त्यांनी झब्बा घातलेला आहे त्यामुळे. तर अशा पद्धतीने हा बाबा आपण इथे दाखवलेले आहेत. तर मित्रांनो, ॲक्शन दाखवणं गरजेचं आहे. या ठिकाणी पण एक लेडीज आपण दाखवू जी काहीतरी घेते आहे. आता ही लेडीज दाखवताना आपल्याला थोडीशी ओल्ड पद्धतीतली, या ठिकाणी कान, ती वाकलेली आहे म्हणून हा भाग अशा पद्धतीने येईल, चेहऱ्याचा भाग, आणि तिचा जो आंबाडा आहे तो पण या ठिकाणी आपण दाखवू शकतो. तर हा भाग, पाठीचा भाग मागच्या साईडला गेलेला आहे, आणि या ठिकाणी तिचा हात, हा ब्लाऊजचा भाग आला, आणि ती काहीतरी घेते. तर अशा पद्धतीने हे आपण इथे रेखांकन केलेलं आहे. तिचं कपाळ, हा नाकाचा भाग, या ठिकाणी ओठ. तर इथे बघा मी 1 2 3 4 फिगर या ठिकाणी काढलेले आहेत. आता हा जो ओटा आहे, या ओट्यावर तिने काही फळं ठेवलेले आहेत.
तर या ठिकाणी ही बास्केट आणि त्याच्यामध्ये काही फ्रूट्स आपण हे एक रफली काढून घेऊ। या ठिकाणी साधं खाली काही भोपळ्याचे प्रकार ठेवलेले आहेत आणि या ठिकाणी काही टमाटे वगैरे असा जो काही प्रकार आहे तो ठेवलेला आहे। इथे एक पोतं आहे आणि त्या पोत्यामध्ये पण काही फ्रूट्स या ठिकाणी ठेवलेले आहेत। तर अशा पद्धतीने आपण हे एक्स्ट्रा जो माल आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे। आता हे झाले 4 फिगर। आपल्याला इथे एक मेन फिगर जी काढायची आहे, ची साईज थोडीशी आपण इथे मोठी करणार आहे। तर ही जी बाई आहे ही अशा पद्धतीने तिचा फेस येईल। या ठिकाणी तिचे डोळे, नाक आणि हा ओठ काहीतरी ती सांगते आहे आणि हाताने काहीतरी ती दाखवते। तर या ठिकाणी बघा, आता हा जो ड्रेस आहे हा मी कशा पद्धतीने घेतला हे आपण बघू। या ठिकाणी फोल्ड आणि हा हात तिने फोल्ड केलेला आहे या ड्रेसला। या ठिकाणी तिचे फोल्ड, ही तिची ओढणी आहे आणि अशा पद्धतीने ती पण दाखवते की हे पाहिजे का तुम्हाला। तर ही इथे लेडीज मी काढलेली आहे, तिने पंजाबी ड्रेस घातलेला आहे। तर वेगवेगळ्या ड्रेसेस तुम्ही काढायला पाहिजे। तसाच या ठिकाणी एक माणूस बसलेला आहे। आता हा आपण एक थोडासा पारंपरिक पद्धतीचा एक व्यक्ती या ठिकाणी दाखवू की ज्याने टोपी घातलेली आहे। तर टोपी घातलेली जी व्यक्ती आहे ती कशा पद्धतीने दिसते। या ठिकाणी कान, हे केस, या ठिकाणी त्याचे आयब्रो, डोळे, नाक आणि तो मिशीवाला माणूस आहे, एक खेड्यातला माणूस असा आपण इथे दाखवू। थोडा वयस्कर आहे, एकदम आरामात बसलेला आहे। या ठिकाणी फोल्ड आणि हा हात त्याने आपल्या मांडीवर ठेवलेला आहे। तो पण काहीतरी दाखवतोय। तर या ज्या लाईन जास्त झाल्या त्या आपण इथे इरेज करून टाकू, म्हणजे आपली टोपी जी आहे ती व्यवस्थित दिसेल। तर 2 व्यक्ती इकडे, 4 व्यक्ती या साईडला, इथे पण एक व्यक्ती बसलेला आहे, तो पण काहीतरी विकतोय। लांब आहे ज्यामुळे आपल्याला त्याचा डिटेल दिसत नाही। तर मित्रांनो, सब्जी मंडी त्याचा हा इथे मी सीन इथे काढून घेतलेला आहे। कशावर तरी बसलेली आहे। या ठिकाणी पण काही सामान ठेवलेलं आहे। इकडे पण काही व्यक्ती, हा जो मागचा भाग जो दिसतोय, इथून एक झाड आपण दाखवून देऊ, जे झाड मागच्या साईडला गेलेलं आहे ते आपल्याला दिसत नाही। तर या ठिकाणी आपल्याला परत काही फिगर्स काढायचे आहेत। तर या फिगर जातानाच्या येतानाच्या ज्या काही फिगर्स असतील त्या आपण इथे एक रफली हे बाबा चाललेले आहेत। या ठिकाणी एक माणूस आपण दाखवणार आहे। तर हा माणूस, त्याची हेअरस्टाईल थोडीशी वेगळीच, त्याने पण चष्मा घातलेला आहे।
तिचे डोळे, त्याच्या हातात पण पिशवी आहे, तो पण बाजार घेऊन घरी चाललेला आहे. तशाच काही फिगर्स या ठिकाणी पण आपण, हा हात काढायचा राहिला होता, की काहीतरी इथून निवडते. तर मित्रांनो, या ज्या छोटे छोटे फिगर्स आहेत या आपल्याला आपण दाखवू शकतो. तर या रफली दाखवायची, काही जास्त त्याच्यात टेन्शन घेण्याची गरज नाही. मागच्या साईडला जो मी हा रोड घेतलेला आहे असा, या ठिकाणी काही शॉप्स दिसत आहे बॅक साईडला, तर त्यांचे काही आपण शटर्स या ठिकाणी दाखवू शकतो. की या ठिकाणी रिकामी जागा आहे, त्या ठिकाणी आपण काही वेगळ्या वस्तू, वेगळ्या गोष्टी टाकू शकतो. तर या ठिकाणी एक दूर एक मंदिर सारखं काहीतरी दिसत आहे. अशा पद्धतीने हे स्केचिंग मी या ठिकाणी केलेलं आहे. आता हे जे स्केचिंग केलेलं आहे, आउटलाईन करून घेऊ आणि त्याच्यानंतर आपल्याला हे कलरिंग या ठिकाणी करता येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण स्केचिंग केलं पाहिजे. हे सगळं इरेज करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला कलर काम सुरू करायचं आहे. तर अशा पद्धतीने आपण हे मार्केट, सब्जी मार्केट, भाजी मार्केट हा जो काय प्रकार आहे तो आपण या ठिकाणी बघितला आहे. स्केचिंग कसं करायचं हे या ठिकाणी मी तुम्हाला करून दाखवलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे स्केचिंग आहे याला आपण आता पहिले आउटलाईन करू आणि मग सगळं इरेज करून टाकू. हे अर्ध्या तासात मी रेग्युलर टाईमनी हा व्हिडिओ टाकतोय, व्हिडिओ तयार केलेला आहे. या ठिकाणी मला सगळं समजावून सांगून 24 ते 25 मिनटं लागलेले आहेत. तर मित्रांनो, हे सगळं स्केचिंग आपलं होऊन जाईल आणि 5 मिनटात स्केचिंग झाल्यानंतर आपण याला कलरिंगला सुरुवात करू शकतो. तर ठीक आहे मित्रांनो, या ठिकाणी आता मी स्केचिंग करतो पेनाने आणि त्यानंतर आपण कलरला सुरुवात करू. तर एलिमेंटरी इंटरमिजिएटसाठी कशा पद्धतीचं स्केचिंग असलं पाहिजे, कशा पद्धतीचं कंपोजिशन असलं पाहिजे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अशा पद्धतीने जर तुम्ही हालचाली दाखवाल तर तुम्हाला नक्की ए ग्रेड मिळेल. पण याच्यानंतर आपल्याला कलरिंग पण बघायचं आहे. ते कलरिंग कसं आहे ते पण महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मी थांबतो. पुढच्या भागात आपण भेटू. तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी जरूर वाजवा. चला मित्रांनो, थँक्यू व्हेरी मच.